कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक राज डांगे धाडसी निर्णय आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे नागरिकांचा विश्वासास पात्र, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, गुन्हेगारीला आळा घालणे आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणे ही पोलीस प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी असते. ही जबाबदारी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडणाऱ्या नागरिकांमध्ये मंदरूळ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक राज डांगे यांचे नाव विशेष उल्लेखाने घेतले जाते. राज डांगे यांनी आपल्या कार्यकाळात उत्कृष्ट कामगिरी, धाडसी निर्णय क्षमता आणि जनतेप्रती असलेली सामाजिक बांधिलकी यामुळे स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर कारवाई करताना त्यांनी अनेकदा धडाकेबाज निर्णय घेत कायद्याचा धाक निर्माण केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विविध गुन्ह्यांचा तपास जलद गतीने पूर्ण होऊन अनेक प्रकरणांमध्ये आरोपींना अटक करण्यात यश मिळाले आहे. मंदरूळ परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले असून अवैध धंदे, जुगार, मटका, दारू विक्री तसेच इतर बेकायदेशीर कृत्यांविरोधात प्रभावी मोहिमा राबवल्या आहेत. त्यांच्या कठोर आणि निपक्षपाती भूमिकेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचे नागरिकांचे मत आहे. पोलीस अधिकारी म्हणून कार्य करताना ते केवळ कायद्याची अंमलबजावणी न करत नाहीत, तर नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यालाही प्राधान्य देतात. सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी तत्परतेने ऐकून त्यांचे निराकरण करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वासाने आदर निर्माण झाला आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती, सामाजिक तणाव किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास राज डांगे घटनास्थळी तत्काळ पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी नियोजन करतात. त्यांच्या शांत, संयमी आणि दूरदृष्टीपूर्ण कार्यपद्धतीमुळे अनेक संवेदनशील प्रकरणे यशस्वीपणे हाताळली गेली. कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, धाडस आणि जनसेवेची तळमळ या गुणांच्या बळावर पोलीस उपनिरीक्षक राज डांगे यांनी मंदरूळ पोलीस ठाण्याची प्रतिमा उंचावण्यास मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे ते पोलीस दलातील एक आदर्श अधिकारी म्हणून ओळखले जात असून भविष्यातही त्यांच्या सेवेमुळे नागरिकांना सुरक्षिततेची आणि विश्वासाची भावना मिळत राहील अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.